श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या अतिशय अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने 21 मिठाची चतुर्थी व्रत कसं करायचं, त्याचबरोबर त्या व्रताचं उद्यापन कसं करायचं, उद्यापनासहित मी तुमच्यासोबत संपूर्ण माहिती या व्हिडिओत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने जे माझ्या घरामध्ये केलं जातं, ज्या पद्धतीने तेच मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच वेळेला काय असतं की इतर व्रतवैकल्ये जे असतात, पारायणं जे असतात, ती करण्याची खूप इच्छा असते, पण त्याचे नियम ऐकून त्या नियमांची भीती एवढी मनामध्ये बसते की माणसाला इच्छा असूनही ते व्रत किंवा कुठलंही पारायण करण्याचं धाडस होत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, हे व्रत नाही, कोणतंही व्रत असू द्या, अगदी कोणतंही पारायण देखील असू द्या, कोणतंही व्रतवैकल्य असू द्या, कधीच नियमांना घाबरू नका. कारण की बघा, देव हा कधीच कोणाचं वाईट करत नाही. आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मामुळं होत असतं. कोणतीही पूजा करताना, व्रत वैकल्य पारायण करताना कशा पद्धतीने केल्यानंतर तुमचं मन त्या भगवंताशी एकरूप होतं, त्याच पद्धतीने तुम्ही पूजा, भक्ती, पारायण जे आहे, जे काही असेल ते करण्याचा प्रयत्न करा. 100% काय, अगदी 1001% तुम्हाला अनुभव येईलच. महिला, पुरुष, मुलं, मुली कोणीही हे व्रत करू शकतात. तुमची जी कोणती इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. जसं की तुम्ही स्वतःचं घर घेण्यासाठी खूप प्रयत्न करताय, पण त्याला यश मिळत नाही आहे, मनासारखं घर मिळत नाही आहे, पैशाच्या अडचणी येत आहेत, घरात कोणीतरी तयार होत नाही आहे, तर त्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. त्याचबरोबर बघा, मुलं नोकरीसाठी प्रयत्न करताय, तर त्यांच्या मनासारखी नोकरी मिळत नसेल, तर त्यासाठी देखील तुम्ही हे व्रत करू शकता. घरात कोणाचं प्रमोशन अडलेलं आहे, सतत काहीतरी कामाचे प्रॉब्लेम तयार होत आहेत, तर त्यासाठी देखील हे व्रत तुम्ही करू शकता. किंवा एखाद्याला संतान प्राप्ती होण्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम्स येत असतील, या समस्या बघा ज्या काही आहेत, तर याच्यासाठी देखील तुम्ही हे व्रत करू शकता. अगदी कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही हे व्रत करू शकता. संकल्पयुक्त आपल्या मुलामुलींसाठी हे व्रत तुम्ही करू शकता. हे व्रत तुम्ही स्वतःसाठी देखील करू शकता, स्वतःची इच्छा पूर्ण होण्यासाठी करू शकता, किंवा आपल्या घरातील जे इतर मंडळी आहे त्यांची एखादी इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी त्यांच्यासाठी संकल्पयुक्तसुद्धा हे व्रत तुम्ही करू शकता. कोणी बहीण भावासाठी, आई वडील मुलांसाठी, नवऱ्याने बायकोसाठी किंवा बायकोने नवऱ्यासाठी, आपल्या मुलांसाठी, म्हणजेच अगदी कोणासाठीही हे मिठाचं संकष्टी चतुर्थी व्रत करू शकता. एकमेकांसाठी तुम्ही करू शकता, पण ते संकल्पयुक्त करायचं आहे. संकल्प करताना तुमचं स्वतःचं नाव, तुम्ही कोणासाठी हे व्रत करताय त्यांच्या नावाचा उल्लेख, आणि त्याच बघा कोणतं काम होण्यासाठी तुम्ही हे व्रत करताय याचासुद्धा उल्लेख असणं खूप महत्त्वाचं आहे. या व्रताची सुरुवात तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून करायची आहे. तर 2026ची पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी ही 6 जानेवारीला आलेली आहे. तर बघा, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आता ह्या अंगारकी संकष्टीपासूनही सुरुवात करू शकता, किंवा काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील, तर नंतरच्या येणाऱ्या अंगारकी संकष्टीपासून देखील सुरुवात करू शकता. तर आता वळूया अंगारकी संकष्टी चतुर्थीकडे. मंगळवारी आलेली आहे. 6 जानेवारीला चंद्रोदयाची वेळ जी असेल तर ती रात्री 9:16 तर तुम्हाला चंद्रोदय झाल्यानंतर, म्हणजेच मंगळवारी रात्री 9:16 उपवास हा तुम्हाला सोडायचा आहे. बघा, अंगारक नावाचे ऋषी होते, ते गणपती बाप्पांचे निस्सीम भक्त होते. त्यांचा जन्म मंगळवारी झाला होता. त्यांनी अनेक वर्ष गणपतीची तपश्चर्या केली. त्यांना गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारलं की काय हवंय. तेव्हा अंगार ऋषींनी सांगितलं की माझं नाव आणि तुमचं व्रत लोकांमध्ये कायम स्मरणात राहावं. आणि मग गणपती बाप्पांनी त्यांना वर दिला की जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येईल
जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येईल तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थी म्हणून म्हटलं जाईल. आणि या दिवशी व्रत करणाऱ्याला माझे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील, अशी ही कथा पुराणात येते. तर चतुर्थीला सकाळी स्नान वगैरे करून घ्यायचं आहे. त्यानंतर देवपूजा करायची आहे आणि देवपूजा झाली की लगेच संकल्प करून घ्यायचा आहे. आता संकल्प कसा करायचा तर बघा, याचा देखील व्हिडिओ आहे, तरी देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगते. संकल्प हा फक्त एकदाच करायचा असतो, परत परत करायचा नसतो. संकल्प करण्यासाठी उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं लाल फूल घ्यायचं आहे किंवा लाल नसेल कुठलंही फूल घेतलं तरी चालेल. देवघरासमोर बसायचं आहे. बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे, त्यावरती बसायचं आहे. देवासमोर दिवा लावलेला असावा. आपण बसण्यासाठी बघा आवर्जून आसन घ्यायचंच आहे. दिवा आवर्जून लावलेला आहे का याकडे लक्ष द्या. आणि कारण अग्निदेवतेच्या साक्षीने जेव्हा आपण संकल्प करतो, कोणतीही पूजा, व्रत, वैकल्य करतो, त्याचा प्रारंभ करतो, तेव्हाच देव त्याचा स्वीकार करतात असं म्हटलं जातं. म्हणून दिवा हा चालू असायला हवा. तर हातामध्ये हेच आपण सगळं साहित्य घेतलं. त्यानंतर सुरुवातीला स्वतःचा नावाचा उच्चार करायचा. पूर्ण नाव घ्यायचं. तुमचं गोत्र बोलायचं आहे. गोत्र जर माहीत नसेल तर काश्यप असं गोत्र म्हणायचं. त्यानंतर तुमची जी कोणती इच्छा असेल ती बोलायची. नंतर माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी आजपासून म्हणजे त्या दिवशी चतुर्थी आहे त्या दिवशीचा वार, त्या दिवशीची तारीख याचा उल्लेख करायचा. तुम्ही कुठे राहता ते अगदी डिटेलमध्ये सांगायचं. आणि आजपासून मी 21 मिठाची चतुर्थी व्रत करत आहे याचा सुद्धा उल्लेख करायचा आहे. सगळं व्यवस्थित मनापासून बघा, तुम्हाला जे काही बोलावं वाटतं ते गणपती बाप्पांना सगळं बोलायचं आहे. आणि त्यानंतर हे हातातलं पाणी जे आहे ते तामणामध्ये सोडायचं. हात स्वच्छ करून घ्यायचे. या प्रकारे आपली 21 मिठाची चतुर्थी व्रताला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक चतुर्थीला संकल्प करायचा नाही, फक्त सुरुवातीच्याच अंगारकीला संकल्पाला करायचा आहे. आणि त्यानंतर 21 चतुर्थी कंप्लीट करायच्या आहेत. त्यानंतर सकाळी देवपूजा करताना आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असते त्यावरती अभिषेक करायचा आहे. पाण्याने केला तरी चालतो किंवा मग तुम्ही पंचामृतान परत स्वच्छ पाण्याने केला तरी चालेल. अभिषेक करत असताना ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करायचा किंवा अथर्वशीर्ष देखील तुम्ही म्हणू शकता. असा अभिषेक करून घ्यायचा आहे. आता अभिषेक केल्यानंतर देवघरामध्ये जिथे आपण गणपतींची मूर्ती ठेवतो तिथे सुरुवातीला थोड्याशा अक्षता ठेवायच्या. त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करून एखादं लाल रंगाचं फूल अर्पण करायचं. आणि त्यानंतर 21 दुर्वांची एक जोडी जी आहे ती तुम्हाला आवर्जून गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. बघा, चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला अर्पण आवर्जून करायचीच आहे. आणि सकाळी ही पूजा करत असताना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. हे शक्य नसेल तर कोणत्याही फळाचा, साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी देखील चालेल. तर ही झाली आपली सकाळची पूजा. तसंच तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांना सेपरेट पाटावर पूजा मांडायची असेल तरी देखील तुम्ही या पद्धतीने मांडू शकता. चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस उपवास करायचा. या उपवासाला तुम्हाला साबुदाणा, खिचडी, भगर, वेफर असं कोणतंही पदार्थ खायचे नाहीत. कारण ही मिठाची चतुर्थी असल्यानं दिवसभर आपण मिठाचं सेवन करायचं नाही. या सर्वांमध्ये मीठ असतं, याच्यामुळे आपल्याला हे खायचं नाही. तुम्ही दिवसभर चहा पिऊ शकता, दूध पिऊ शकता, फळे खाऊ शकता, दही पाहिजे असेल तर ते देखील खाऊ शकता. मात्र यामध्ये बघा सुद्धा मीठ टाकायचं नाही. त्याचबरोबर परान्न या दिवशी वर्ज्य आहे. आणि हे रोज चंद्राला पाहून सोडायचं असतं. चंद्रोदयापूर्वी तुम्ही कधी हा उपवास सोडायचा नाही. त्यानंतर आपल्याला कॅलेंडरमध्ये बघायचं आहे का चंद्रोदयाचा टायमिंग काय आहे. चंद्रोदय झाल्यानंतर हा बघा तिथे संकष्टी चतुर्थीच्या तिथेच तुम्हाला दिलेला असतो, तो पाहायचा. आणि त्यानंतर तुम्हाला उपवास जो आहे तो सोडायचा आहे. परत बघा आपल्याला काय करायचं, देवघरामध्ये गणपती बाप्पा आहेत त्यांना परत संध्याकाळी हळद कुंकू अर्पण करायचं. परत एखादं लाल फुलं अर्पण करा.
21 दुर्वांची जोडी अर्पण बघा केली असेल तरी देखील तुमच्याकडे दुर्वा असतील तर ते अर्पण करा, नक्कीच अर्पण करा. आणि संध्याकाळी आपल्याला 21 मोदक बनवायचे आहेत. आता इथे बघा तुम्ही मोदक हे तुम्ही उकडीचे बनवू शकता, तळणीचे मोदक बनवू शकता, जे तुम्हाला मोदक येतील ते बनवले तरी चालतील. मिठाची चतुर्थी व्रत करताना 21 मोदक बनवणं देखील खूप आवश्यक आहे. उकडीचे, तळणीचे कोणत्याही पद्धतीने तुम्ही 21 मोदक बनवायचे आहे. 21 मोदकापैकी 20 मोदकांमध्ये ओल्या नारळाचा आणि गुळाचं सारण घालायचं आहे. मात्र एक मोदक असा बनवायचा ज्यामध्ये तुम्ही फक्त मीठ घालायचं आहे. खूप जास्तसुद्धा मीठ घालायचं नाही, फक्त तो मोदक मिठाचा आहे हे कळण्यासाठी सारणामध्ये तुम्हाला मीठ घालायचं आहे. मोदक हे 20 नारळाचे आणि 1 मिठाचा असं 21 मोदक तयार होतील. आणि हे 21 मोदक तुम्हाला एकत्र करायचे आहे. कोणताही मोदक तुम्हाला वेगळा ठेवायचा नाही. मिठाचा मोदक तुम्हाला त्यांच्यामध्येच एकत्र करायचा आहे. तुम्हाला तो कळाला नाही पाहिजे याचं बघा लक्षात घ्या की हा मिठाचा मोदक आहे. आणि म्हणून मोदक हे लहान करायचे आहेत, कारण की आपल्याला मोदक खाऊनच हा उपवास जो आहे तो सोडायचा असतो. जर तुम्ही मोठे मोदक केले, समजा तुम्हाला 20 मोदक खाल्ल्यानंतर 21वा मोदक जर मिठाचा लागला तर तुम्हाला इतके मोदक खायला जमणार नाही. जर समजा छोटे मोदक असेल तर आपण ते 21 मोदक जे असतील ते खाऊ शकतो. आणि चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा, चंद्राची पूजा करून 21 मोदकांचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. गणपतीची आरती झाल्यानंतरच हा उपवास बघा सोडताना एक आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावर बसायचं आहे. पाणी घ्यायचं आहे, ग्लास भरून घ्या. उपवास सोडताना जमिनीवर बसायचं नाही. उपवास सोडताना 21 मोदक घ्या आणि एक एक मोदक खाण्यास सुरुवात करा. मोदक खाताना ज्यावेळी तुम्हाला मिठाचा मोदक तुम्हाला लागेल त्यावेळी तुमचा हा शेवटचा घास असेल. त्यानंतर तुम्ही जेवण करायचं नाही. जर तुम्ही पहिला मोदक मिठाचा खाल्ला तर तो मोदक संपूर्ण खाऊन घ्यायचा आहे. म्हणजेच तुम्हाला जेव्हा बघा पहिला खाताना लागेल 5, 4, कधी एखाद्या संकष्टीला 2 दुसऱ्या मोदकाला मिठाचा लागेल. जेव्हा कुठे तुम्हाला मिठाचा मोदक लागेल, पहिला लागो, दुसरा लागो, 5वा लागो किंवा अगदी शेवटचा कोणताही तुम्हाला मिठाचा मोदक हा लागला ना की तुम्हाला पूर्ण तो खायचा आहे आणि तेथेच आपल्याला उपवास हा सोडायचा आहे. पुढचे मोदक देखील खायचे नाही हे आवर्जून लक्षात घ्या. आणि त्यामुळे मी सांगितलं होतं की मीठ कमी टाका जेणेकरून तो आपण खाऊ शकतो. पण जोपर्यंत मिठाचा मोदकाचा घास येत नाही तोपर्यंत तुम्हाला मोदक स्वतःच खायचे आहेत. उपवास सोडताना कोणाशी बोलायचं नाही, आसनावरून उठायचं नाही. आणि जर समजा तुम्ही पहिला मोदक तुम्हाला मिठाचा लागला तर बाकीचे 20 मोदक घरच्यांना द्यायचे आहेत. बाहेरच्यांना मोदक हा प्रसाद द्यायचा नाही. पण समजा तुम्हाला 5वा मोदक किंवा 6वा मिठाचा लागला तर उरलेले सुद्धा तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींना प्रसाद म्हणून द्यायचा आहे. समजा तुम्हाला 20 मोदक खाल्ल्यानंतर 21वा मोदक तुम्हाला मिठाचा लागला, म्हणजेच काय तर पूर्ण मोदक तुम्ही खाणार. मग घरच्यांना प्रसाद काय द्यायचा असा विचार करायचा नाही, कारण ते मोदक तुमच्यासाठीच असतात. कारण की मिठाचा मोदक लागेपर्यंत जेवढे मोदक तुमच्याकडे येतील ते तुम्हाला खायचे आहेत आणि शिल्लक राहिलेले असतीलच तर ते घरच्यांना प्रसाद म्हणून द्यायचे आहेत. घरच्यांसाठी तुम्ही वेगळे मोदक करू शकता. तसेच तुमचे 21 मधले बनवलेले मोदक शिल्लक राहिले तर तुम्ही ते गाईला किंवा इतर मुक्या प्राण्यांना देखील दिले तरी चालतील. आता मोदक खाऊन उपवास सोडल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली तर बघा तुम्ही दूध किंवा फळे खाऊ शकता. जर समजा पहिलाच मोदक किंवा दुसरा मोदक जर तुम्हाला मिठाचा लागला असेल तर मग तुम्हाला भूक लागू शकते. तर अशा वेळी तुम्ही दूध किंवा फळे खाऊ शकता. हे रोज 21 संकष्टी चतुर्थी होईपर्यंत तुम्हाला असंच पद्धतीने करायचं आहे. मिठाचा मोदक येईपर्यंत मोदक खाऊनच तुम्हाला हा उपवास जो आहे तो सोडायचा आहे. त्याच्यानंतर काही जेवण वगैरे करायचं नाही हे मात्र आवर्जून लक्षात घ्या. तुम्हाला काही खायचं नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही नेहमीप्रमाणे जे काही खाता ते जेवण म्हणजेच मीठ वगैरे टाकून ते तुम्ही खाऊ शकता. म्हणजेच काय तर मिठाची चतुर्थी व्रत करणार असाल तर त्या दिवशी तुम्ही जेवण वगैरे करायचं नसतं. शेवटच्या उपवासाच्या दिवशी म्हणजेच 21व्या चतुर्थीला उद्यापन करावं लागतं. तेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना पूजा वगैरे करून अभिषेक करायचा आहे
अभिषेक करताना अथर्वशीर्ष बोलायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे. जर समजा तुम्हाला घरी अभिषेक करायला जमत नसेल तर तुम्ही एखाद्या गणपतीच्या मंदिरात जाऊन पैसे देऊन त्यांना तुमच्या नावाने अभिषेक करायला सांगितला तरी चालतो. रात्री गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर चंद्राचं दर्शन पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही एका मुलाला जेवण घालायचं आहे. 7-8 वर्षाचा म्हणजेच लहान असा मुलगा पाहिजे, जास्त मोठा देखील नको. आणि मग त्याला तुम्ही जेवण घालायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही पुन्हा त्या जेवण झाल्यानंतर तुम्ही स्वतः मोदक खाऊन नेहमी जसं तुम्ही उपवास सोडता तसाच उपवास तुम्हाला या दिवशी देखील सोडायचा आहे. उद्यापनाच्या दिवशीसुद्धा तुम्हाला जेवायचं नाही, तुम्हाला मोदक खाऊनच हा उपवास जो आहे तो सोडायचा आहे. आणि जेव्हा मिठाचा मोदक लागेल त्यानंतर तुम्हाला काहीही खायचं नाही आहे. दुसऱ्या दिवशी मग तुम्ही नेहमीप्रमाणे जेवू शकता, उद्यापन असलं तरी देखील. नंतरची संकष्टी चतुर्थी येते तेव्हा तुम्हाला उपवास पकडायचा असेल तर पकडू शकता, नाहीत पकडला तरी काहीच हरकत नाही. अशा प्रकारे तुम्ही मिठाची संकष्टी चतुर्थी व्रत करू शकता. तसेच उद्यापनासाठी तुम्ही शिदा देखील एखाद्या मंदिरामध्ये देऊ शकता. त्या शिद्यावरती हळदी कुंकू वाहून तो शिदा आपण एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या गरजू कुटुंबाला देखील देऊ शकता. आता या 21 संकष्टी चतुर्थी व्रतांविषयीची थोडक्यात नियम काय आहे ते देखील सांगते. तर सर्वात पहिल्यांदा बघा, आता एखाद्या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला मासिक धर्म आला तर काय करायचं, तर त्या दिवशी तुम्ही उपवास पकडायचा. पण ती चतुर्थी तुम्हाला 21 चतुर्थीमध्ये धरता येणार नाही. आता एखाद्या चतुर्थीमध्ये तुम्हाला सुतक वगैरे त्यामध्येच आलं तर त्या चतुर्थीलासुद्धा तुम्ही उपवास धरायचा, पण चतुर्थी 21 चतुर्थीच्या व्रतामध्ये धरायची नाही. जर एखाद्या चतुर्थीला तुम्हाला सोयर सुतक आलं आणि त्यामध्ये ती चतुर्थीला गेली तरी देखील तुम्ही उपवास पकडायचा आहे, परंतु ती 21 चतुर्थी व्रतामध्ये धरायची नाही. एखाद्या चतुर्थीला जर तुम्ही कुठे गावी गेलात तर तिथेसुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने उपवास करायचा आहे. तिथे जर शक्य झालं तर 21 मोदक बनवून तुम्ही पूजा वगैरे करून नैवेद्य दाखवला तर ती चतुर्थी 21 व्रतामध्ये तुम्ही धरू शकता. पण तुम्ही फक्त उपवास पकडला, तुम्ही मोदकाचा नैवेद्य वगैरे काही दाखवू शकला नाही, तिथे पूजा करू शकला नाही, तर ती चतुर्थी तुम्हाला 21 चतुर्थीमध्ये धरता येणार नाही. असे अगदी बघा साधे सोपे नियम आहेत. आणि ज्या दिवशी तुमची शेवटची 21वी चतुर्थी असेल तर त्या दिवशी तुम्हाला 21 चतुर्थी व्रताचं उद्यापन हे करायचंच आहे. आता तुम्ही इतर कुठल्याही चतुर्थीचं व्रत करत नसाल तरीसुद्धा अंगारकी संकष्टी चतुर्थीला उपवास नक्की करा आणि गणपती बाप्पांचं दर्शन नक्की घ्या. असंही मानलं जातं की अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यानं सर्व प्रकारची पापं, दुःख, अडथळे दूर होतात. आता दर महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येते त्या संकष्टी चतुर्थीचं व्रत तुम्हाला सुरू करायचं असेल तर तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून हे व्रत सुरू करू शकता. अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पांचा जप त्याचबरोबर कुठल्याही स्तोत्राचं पठण करणं अतिशय लाभदायक मानलं जातं. तुम्हाला जर एखादी इच्छा असेल मनामध्ये आणि ती पूर्ण व्हावी असं जर वाटत असेल तर या अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही गणपती अथर्वशीर्ष जे आहे ते 21 वेळा म्हणू शकता. 21 आवर्तनं या गणपती अथर्वशीर्षाची देखील करता येतात. त्यामुळे मनोपूर्ती होते. गणपती स्तोत्र किंवा संकटनाशन गणेश स्तोत्र पठण करणं हे सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं. या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन करावं, त्याचबरोबर कोणालाही फसवू नये, कोणाशी खोटं बोलू नये, भांडण करू नये. शक्य असेल तेवढं संपूर्ण दिवसभर नामस्मरण करावं. तर त्याचबरोबर संध्याकाळी तुम्ही कामावरून घरी गेल्यावरती देखील नामस्मरण, जप, स्तोत्र पठण करू शकता. गणपती बाप्पांची पूजा देखील संध्याकाळी करू शकता. तर हे व्रत फक्त भक्तिभावानं करायला हवं. मनात भक्तिभावाचा अभाव असताना जर हा उपवास तुम्ही केला किंवा व्रत केलं तर मात्र त्याचं फळ तुम्हाला मिळेल असं नाही. म्हणून सगळ्यात आधी तनाची शुद्धी आणि मग मनाची शुद्धी आणि मग देवाच्या चरणी आपल्या मनाला लीन करणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. तर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.